हिरकणी हिरकणी आहे इयत्ता 5वी हिरकणी हा हिरकणीची कथा। काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायचा। जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जगन हे न्यार झालं जगन हे न्यार झालं जगन न्यार झालं। नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली। तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा। आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले। माझं बाळ एकलं आहे घरला या पदर पसरती तुमच्या पुढे मला जाऊ दे। दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 दमलेला जीव पुन्हा उमलून येई कानी येते हाक जेव्हा आई 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 कुठून तरी रस्ता असेल ना एवढा मोठा गड असा तो पश्चिमेचा कडा आहे। तिथं ना तटबंदी ना बुरुज कडा असा भडकत उंच का तिथून फकस्त वारावर येतो आणि पाणी खाली नागत। माझं बाळ आई भावाने राहील पाठीशी उभी। आई भवानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवलं। पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल पोटासाठी जरी रोज हिंडते पाऊल कान घेते क्षण क्षण पिलांची चाहूल झोपेमध्ये सुद्धा झोपेमध्ये सुद्धा मन जागे जागे राही कानी येते हाक जेव्हा आई 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 आई
राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. त्याच्या आठवणीनं व्याकुळ झालेल्या हिरानं किल्ल्याच्या कडावरून खाली उतरण्याचा निर्णय घेतला. आपल्या बाळासाठी धडपडणाऱ्या प्रत्येक हिरकणीला सलाम. खरंच आईच्या मातृत्वाला आणि त्याच्या धडाडीला काही तोडच नाहीये. जबरदस्त टाळ्या होऊन जाऊ दे या गाण्यासाठी. हॅलो, हिरकणी या गाण्यासाठी विकास पवार कॉन्ट्रॅक्टर यांच्याकडून 500 रुपयाचे देणगी आलेली आहे. शाळा त्यांची शतशः ऋणी आहे. विकास पवार.